just let us take a problem based on circular motion which which was appear in MST CT 2017. That problem is first one. This is the first one and this is the second one. These two problems are based on canonical equations in circular motion. So we have to follow these two problems initially. Let me read the first problem initially. आता यामध्ये काय म्हटलं आहे तर येथे ए फ्लायव्हील ॲट रेस्ट is to reach angular velocity of 24 radian per second in 8 सेकंद. फ्लायव्हील म्हणजे काय, एक अशी तबकडी आहे, एक चकती आहे अशी की ती फ्लायव्हील म्हणजे ती डिश अशा पद्धतीने मोशनमध्ये आहे, एखाद्या ॲक्सिस भोवती ती फिरते आहे आणि सुरुवातीला ती ॲट रेस्ट आहे. दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ दॅट प्रॉब्लेम. म्हणजे तिची वेलॉसिटी 0 आहे. देन व्हॉट हॅपन टू रीच अँग्युलर व्हेलॉसिटी. आता ती अँग्युलर व्हेलॉसिटी वाढली, कोटपर्यंत पोहोचली तर 24 रॅडियनपर्यंत पोहोचली. म्हणजे सुरुवातीला ती फ्लायव्हील रेस्टला होती, म्हणजे त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी 0 होती, रेस्ट आहे म्हणून. नंतर ती 24 रॅडियन पर सेकंड झाली. नंतरची अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा इक्वल टू 24 radian per second. This is the first one initial and this second one omega 2. And for so as to reach this 24 radian per second त्याला किती वेळ लागला, इन 8 सेकंद. त्याला तेव्हा टाईम लागला 8 सेकंद. t इक्वल टू 8 सेकंद. आता या दरम्यान काय झालं, विथ कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सलरेशन. त्याचं ॲक्सलरेशन बदललं नाही, ते कॉन्स्टंट आहे. म्हणजे अल्फाची किंमत ही कॉन्स्टंट आहे, ती बदलणार नाही काही. दी टोटल अँगल टर्न ड्युरिंग दिस इंटरवल इज. म्हणजेच याचा अर्थ काय की फ्लायव्हील ती तबकडी ती डिश फिरायला सुरुवात झाली, सुरुवातीला रेस्टला होती, नंतर तिने हा वेग प्राप्त केला 24 रॅडियन पर सेकंड. त्यासाठी 8 सेकंद लागले. तर त्या दरम्यान त्याचं टोटल किती अँगलमध्ये ती टर्न झाली, म्हणजे त्याचं टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झालं हे तुम्हाला विचारलेलं आहे. थिटा रिक्वायर्ड क्वांटिटी आहे आणि याच्यासाठी तुम्हाला ऑप्शन दिले आहे 24 रॅडियन, 48 रॅडियन, 72 अँड ड्रॉप 96 रॅडियन. यापैकी आपल्याला एक कोणतं तरी पिकआउट करायचं आहे. म्हणजे हा तुमच्याकडे डाटा आहे आणि यावरून तुम्हाला काढायचा आहे. हा प्रॉब्लेम्स किंवा हे प्रॉब्लेम घेण्याच्या आधी मी कायनेमॅटिकल इक्वेशन्स ॲनॉलॉजी ऑफ लिनियर मोशन आणि सर्क्युलर मोशनचं घेतलं होतं. लिनियर मोशनमध्ये घेतलं होतं मी व्ही इक्वल टू यू इंटू एट, व्ही इक्वल टू यू प्लस ए टी. यामध्ये घेतलं होतं ओमेगा 2 इक्वल टू ओमेगा 1 प्लस अल्फा टी. दुसरं कायनेमॅटिकल इक्वेशन्स मी घेतलं होतं एस इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर लिनियर मोशनमध्ये. तर सर्क्युलर मोशनमध्ये, रोटेशन मोशनमध्ये ओमेगा 2 इज इक्वल टू थिटा इक्वल टू ओमेगा 1 टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर. आणि शेवटचं कायनेमॅटिकल इक्वेशन लिनियर मोशनमधलं व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस एस. याच्यासाठी ओमेगा 2 स्क्वेअर इक्वल टू ओमेगा 1 स्क्वेअर प्लस ट्वाईस अल्फा टीटा. याच्यासाठी तुम्ही काय करणार की माझं तर जे लेक्चर जे आहे कम्पॅरिझन बिटवीन लिनियर कायनेमॅटिकल इक्वेशन इन लिनियर मोशन अँड सर्क्युलर मोशन ते तुम्ही सुरुवातीला पाहणार आणि त्यावरून हे कन्सिडर करणार. ओके. आता नेमका आपण पहिला प्रॉब्लेम सॉल्व करूया, नंतर दुसऱ्या प्रॉब्लेमकडे जाऊया. पहिल्या प्रॉब्लेममध्ये ह्या क्वांटिटीज तुम्हाला दिलेल्या आहे, थिटाची किंमत काढायची सांगितलेली आहे. मग मी काय करेल तर मला जर थिटाचं उत्तर काढायचं असेल तर मी सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन्स घेईल. थिटा इज इक्वल टू यू टी म्हणजे ओमेगा 1 टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर. लक्षात घ्या, ह्या कायनेमॅटिकल इक्वेशनवरून मी थिटाची किंमत काढू शकतो. मला त्यासाठी टीची किंमत 8 सेकंद माहिती आहे, ओमेगा 1ची किंमत 0 हे मला माहिती आहे, परंतु मला अल्फा माहिती नाही. अल्फा काढण्यासाठी मी सुरुवातीला ह्या दोन व्हेलॉसिटीजचा अलॉंग विथ द टाईमचा विचार करून अल्फाची किंमत काढणार. हाऊ दॅट कॅन बी डिटरमाइन, लेट अस सी हिअर. अल्फा इज इक्वल टू ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी. यामध्ये ओमेगा 2ची किंमत 24, ओमेगा 1ची किंमत 0 आणि टीची किंमत 8. लक्षात घ्या, हे दोघं कायनेमॅटिकल इक्वेशन कोणासारखे आहे तर लिनियर मोशनची जर का आपण कम्पॅरिझन केली तर यस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. याबरोबर हे इक्वेशन कम्पेअर एस ऐवजी थिटा, यू ऐवजी ओमेगा 1 टी, तसाच हाफ ए ऐवजी अल्फा आणि टी स्क्वेअर.
हे इक्वेशन कशासारखं आहे तर ए इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. ए म्हणजे अल्फा, व्ही म्हणजे ओमेगा 2, यू म्हणजे ओमेगा 1 आणि टी ॲज इट इज. तर ह्या दोघं लिनियर कायनेमॅटिकल इक्वेशनचा संबंध मी रोटेशन कायनेमॅटिकल इक्वेशन बरोबर केला. चला ठीक आहे, थीटाची किंमत काढायची आहे, रिक्वायर क्वांटिटी आहे ओमेगा 2 आणि ओमेगा 1च्या किमती मी ठेवतो. ओमेगा 2ची किंमत आहे 24 मायनस ओमेगा 1ची किंमत आहे 0 अपॉन टीची किंमत आहे 8. याचं उत्तर येईल 24 अपॉन 8. इट कम्स आउट टू बी 3 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. Now what you have to do? You have to put the value of alpha as 3 somewhere here. So this equation will become theta equal to omega 1 t. Now omega 1 is 0 into t. It comes out to be 0 plus half alpha is right now 3 into t square. T is 8. Therefore, after calculation, it comes out to be 0 as it is half. 8 square is 64 by 2, 32, and 32 into 3 is 96 radian. This should be the final answer of that question, which is nothing but option D. So this is how you can find the answer of total angle turn during this interval. म्हणजे रेसपासून तर 24 रेडियन पर सेकंड ही वेलॉसिटी प्राप्त करताना त्याने किती अँग्युलर त्याचं डिस्प्लेसमेंट झालं तर 96 रेडियन एवढं डिस्प्लेसमेंट झालं. दिस आन्सर इज अबाउट द फर्स्ट क्वेश्चन. नाउ लेट्स डिस्कस द सेकंड क्वेश्चन. पण सेकंड क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे तुम्हाला तर ते असं म्हटलेलं आहे ए सिलिंग फॅन रोटेट्स अबाउट इट्स ओन ॲक्सिस विथ सर्टन अँग्युलर वेलॉसिटी. एक सिलिंग फॅन आहे, एक छतावर टांगलेला फॅन आहे. हा सिलिंग फॅन रोटेट होतो आहे आणि रोटेट होत असताना त्याची जी अँग्युलर ती विशिष्ट अँग्युलर वेलॉसिटी आहे, ती विशिष्ट अँग्युलर वेलॉसिटीला मी ओमेगा असं म्हणतो. व्हेन द फॅन इज स्विच ऑफ. आता फॅनला रोटेट होत असताना म्हणजे ओमेगा ह्या अँग्युलर वेलॉसिटी रोटेट होत असताना त्या फॅनला तुम्ही स्विच ऑफ केला, परंतु स्विच ऑफ केल्यानंतर फॅन हा लगेच थांबत नाही, तर काही वेळापर्यंत तो फिरत राहतो. तो फिरत असताना त्याची अँग्युलर वेलॉसिटी ओमेगाची किंमत कमी कमी होत जाते. तर त्याचं काय म्हणणं आहे व्हेन द फॅन इज स्विच ऑफ द अँग्युलर वेलॉसिटी बिकम्स 1/4 ऑफ ओरिजिनल इन टाईम टी. स्विच ऑफ केल्यानंतर त्याची जी फ्रिक्वेन्सी ओमेगा होती, अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा होती, ती कमी कमी होत गेली आणि ती किती झाली तर 1/4 ऑफ ओरिजिनल म्हणजे ओमेगाच्या 1/4 झाली. आणि त्यासाठी किती टाईम लागला इन टाईम टी. टी एवढ्या टायमानंतर. म्हणजे थोडक्यात ओमेगापासून तर ओमेगा/4 एवढी वेलॉसिटी कमी होण्यासाठी डिक्रीज होण्यासाठी त्याला टाईम टी एवढा लागला. दिस इज द इन्फॉर्मेशन. अँड ड्युरिंग दॅट टाईम विथ एन रिव्होल्युशन त्या फॅनचे त्या सिलिंग फॅनचे रिव्होल्युशन म्हणजे फेरे तो फिरला 1 2 3 4 असे नंबर ऑफ रिव्होल्युशन्स किती झाले तर एन झाले, स्मॉल एन एवढे रिव्होल्युशन झाले. दिस इज द इन्फॉर्मेशन इन द फर्स्ट पार्ट ऑफ दॅट क्वेश्चन. बट द नेक्स्ट पार्ट देन आता तुम्हाला काय विचारलं देन द नंबर ऑफ रिव्होल्युशन्स. परत नंबर ऑफ रिव्होल्युशन्स विचारले. हे बा लक्षात घ्या की टी एवढ्या टायमामध्ये ओमेगापासून तो ओमेगा/4 पर्यंत त्याची अँग्युलर वेलॉसिटी कमी झाली, तेव्हा त्याचे नंबर ऑफ रिव्होल्युशन स्मॉल एन घेते. आता त्याने परत काय विचारलं द नंबर ऑफ रिव्होल्युशन्स कम्प्लिटेड बाय द फॅन. आता परत नंबर ऑफ रिव्होल्युशन्स म्हणतो, पण तो कोणते त्या फॅनने कम्प्लीट केलेले. कम्प्लिटेड बाय द फॅन फ्रॉम द टाईम ऑफ स्विच ऑफ. म्हणजे तुम्ही स्विच ऑफ फॅनला स्विच ऑफचं बटन दाबलं तो लगेच बंद होणार नाही, तर त्याचे काहीतरी फेरे होत राहतील फ्रॉम द टाईम ऑफ स्विच ऑफ टिल टू द रेस. आता त्याची वेलॉसिटी ओमेगापासून तर रेसपर्यंत जायची आहे. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही हे जे फेरे मोजता सुरुवातीला नंबर ऑफ रिव्होल्युशन हे स्मॉल एन, हे नंबर ऑफ रिव्होल्युशन कोणते तर ओमेगापासून तो ओमेगा/4 पर्यंत जे नंबर ऑफ रिव्होल्युशन आहे ते एन. आता त्याने नंबर ऑफ रिव्होल्युशन्स कोणते विचारले, त्याला मी आता कॅपिटल एन म्हणतो. हे तुम्हाला विचारलेले आहे, परंतु केव्हा स्विच ऑफला सुरुवात झाल्यापासून म्हणजे ओमेगापासून तर त्याची अँग्युलर वेलॉसिटी 0 होईपर्यंत तो रेसला आला ना, मी नंतरची अँग्युलर वेलॉसिटी 0 झाली तोपर्यंत. मग तुम्ही काय करणार या ठिकाणी परत कायनेमॅटिकल इक्वेशन्स तुम्हाला काढावे लागतील. नंबर ऑफ रिव्होल्युशन्स तुम्हाला विचारलेले आहे, तर तुम्ही एक लक्षात ठेवायचं की जेव्हा तुम्ही नंबर ऑफ रिव्होल्युशनचा संबंध हा थीटाशी घेतात, अँग्युलर डिस्प्लेसमेंटशी घेतात, तर जेव्हा एक रिव्होल्युशन कंप्लीट होते म्हणजे मी येथून जर का
फॅनची रिव्होल्युशन कंप्लीट केली, इथून जर सुरुवात केली तर इथून ते इथपर्यंत जेव्हा तो एक सर्कल कंप्लीट करतो, म्हणजे एक रिव्होल्युशन कंप्लीट करतो, तेव्हा त्याचा रेडियस वेक्टर हा जो अँगल तयार करतो हा वाढला, परत इथे हा वाढला, परत या ठिकाणी नंतर तो अँगल वाढला, आणि जेव्हा तो परत या ठिकाणी तो म्हणजे अँगल वाढतो तेव्हा त्याचा टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट हा पाय आणि पाय मे ट्वाईस पाय होते. एका रिव्होल्युशनमध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटाची किंमत ही ट्वाईस पाय असते. इन वन रिव्होल्युशन, ह्यांच्या एका रिव्होल्युशनमध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट ट्वाईस पाय असते. तर त्याचे n रिव्होल्युशन झाले आहे, म्हणजे n रिव्होल्युशनमध्ये टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा इक्वल टू ट्वाईस पाय इन वन रिव्होल्युशन, ट्वाईस पाय इंटू टू रिव्होल्युशन, ट्वाईस पाय इंटू थ्री रिव्होल्युशन. बट ॲज देर आर n रिव्होल्युशन, therefore the total angular displacement is twice pi into n. This is total angular displacement in time t. आता मी काय करणार या ठिकाणी की त्याची अगोदरची अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा आणि नंतरची ओमेगा बाय 4, तर या दरम्यानमध्ये त्याला टी एवढा टाईम लागला, तर मी येथे एक विशिष्ट टाईम स्मॉल टीचा उपयोग मी कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे. आता मी काय करतो की त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा आणि नंतर ती डायरेक्ट 0 झाली, आणि या दरम्यान त्यामध्ये रिटार्डेशन झालं म्हणजे काय, त्याचा स्पीड हा तो जास्त होता, तो कमी होत गेला, नंतर तो थांबला, म्हणजे त्याचं अँग्युलर रिटार्डेशन म्हणजे परत अल्फाच आहे. अल्फाला आपण अँग्युलर ॲक्सलरेशन म्हणतो, आणि जेव्हा ती निगेटिव्ह व्हॅल्यू होते तेव्हा त्याला आपण रिटार्डेशन म्हणतो. तर अल्फाची किंमत मी सुरुवातीला काढून टाकेल, आणि असं समजूया आपण की त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगापासून तर 0 होण्यासाठी, म्हणजे स्विच ऑफ केल्यानंतर थांबण्यास्तवर त्याला कॅपिटल टी एवढा टाईम लागला, आपण असा विचार करूया एवढ्या पार्टमध्ये, आणि तेव्हा त्याचं रिटार्डेशन अल्फा होतं. तर मी सुरुवातीला या एवढ्या इन्फॉर्मेशनवरून अल्फाची किंमत काढतो, आणि ती अल्फाची किंमत नंतर मी यामध्ये ठेवणार, आणि या स्मॉल एनचा संबंध ह्या टायमाशी मी लावेल, किंवा नंबर ऑफ रिव्होल्युशन एनशी मी लावेल. चला ठीक आहे, मी कसं करतो तर परत अल्फा रिटार्डेशन म्हणजे काय, तर अँग्युलर ॲक्सलरेशन इज इक्वल टू अल्फा इज इक्वल टू फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी मायनस इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी अपॉन टाईम. ॲज आय सेड की शेवटची अँग्युलर व्हेलॉसिटी 0, कारण तो थांबलेला आहे म्हणून जिथे 0. अगोदरची अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगापासून सुरुवात केली होती, आणि त्यासाठी टाईम लागला होता कॅपिटल टी. देअरफॉर अल्फा इज इक्वल टू 0 मायनस ओमेगा अपॉन टाईम कॅपिटल टी. मी हे अज्युम केलेलं आहे, ह्या किमती मानलेल्या आहे. मला टोटल नंबर ऑफ रिव्होल्युशन्स फेऱ्यांची संख्या काढायची आहे, 1 2 3. ही फेऱ्यांची संख्या ओमेगापासून ओमेगा बाय 4 पर्यंत स्पीड कमी होण्याची, तुम्हाला काढायची आहे फेऱ्यांची संख्या ओमेगापासून तर 0 होण्याची. ओके, मग यावर मी अल्फाची किंमत ही जी तयार होईल ती मायनस ओमेगा अपॉन टी अशी असेल. अल्फा इज इक्वल टू, हा अल्फा मी नंतर या एक्सप्रेशनमध्ये यूज करणार आहे. तो कसा यूज करतो तर लक्षात घ्या, थीटा इज इक्वल टू, और मे से द व्हॅल्यू ऑफ ओमेगा, these are the two values in which I have to keep the value of alpha with the help of theta as well. तर त्यासाठी तुम्हाला परत कायनेमॅटिकल्स 3 इक्वेशन्स माहिती आहे. मी परत सांगतो की स्मॉल टीचा ज्यामध्ये उपयोग होत नाही असं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. तर ते तिसरं कायनेमॅटिकल इक्वेशन आहे लिनियर मोशनमधलं. ते लिनियर मोशनमधलं इक्वेशन आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस ए एस. हे झालं लिनियर मोशनचा. याचा संबंध अँग्युलर मोशनशी करायचा. व्ही स्क्वेअर म्हणजे याचा अर्थ ओमेगा 2 स्क्वेअर, यू स्क्वेअर म्हणजे ओमेगा 1 स्क्वेअर प्लस ट्वाईस ए ऐवजी अल्फा आणि एस ऐवजी थीटा. चला ठीक आहे, ओमेगा 2 स्क्वेअर याच्यासाठी नंतरचा ओमेगा बाय 4 आहे. ओमेगा 1 स्क्वेअर अगोदरचा ओमेगा आहे, म्हणजे इथे ओमेगा 2 स्क्वेअर म्हणजे याचा वर्ग येईल तो ओमेगा स्क्वेअर बाय 16. ओमेगा 1 स्क्वेअर म्हणजे अगोदरची अँग्युलर व्हेलॉसिटीचा वर्ग, सिम्पली ओमेगा स्क्वेअर प्लस ट्वाईस नाऊ अल्फा मी आता हा घेईल मायनस ओमेगा अपॉन कॅपिटल टी, कारण तो कॅपिटल टी मला नंतर लागणार आहे त्यासाठी, इंटू थीटा इक्वल टू ट्वाईस बाय एन. ओके, नाउ लेट्स ट्रान्सफर दिस rearrange this equation. It comes out to be omega square minus omega square upon 16 minus omega square equal to, it comes out to be
4 pi n into omega upon t with this negative sign. It comes out to be omega square upon 16 minus omega square is 16, means minus 15 upon 16 omega square is equal to minus 4 pi n omega upon t. Here one of the omega get cancelled, omega square get cancelled, omega get cancelled. This t can be transferred to left hand side, कारण मला t ची किंमत इथे काढायची आहे, मला ती नंतर मला लागणार आहे इथे, म्हणजे मी t इकडे लेफ्ट हँड साईडला ट्रान्सफर करतो आणि हे निगेटिव्ह बिकम्स पॉझिटिव्ह. यावरून रिअरेंज केल्यानंतर t इज इक्वल टू 4 पाय n, हा पॉझिटिव्ह होऊन जाईल, दोघं निगेटिव्ह आहे म्हणून 4 पाय n इंटू 16 न्यूमरेटरला देईल, अपॉन 15 खाली येईल आणि परत हा ओमेगा डिनॉमिनेटरला देईल अपॉन ओमेगा. ही टी ची किंमत मी नंतर आता या एक्सप्रेशनसाठी काढणार आहे, कारण मला नंबर ऑफ रिलेशन्स काढायचे आहे. त्याला ठीक आहे. ओके, आता मी काय करतो तर परत हेच एक्सप्रेशन पण सुरुवात करतो. ओमेगा 2 स्क्वेअर इक्वल टू ओमेगा 1 स्क्वेअर प्लस ट्वाईस अल्फा थिटा. यामध्ये ओमेगा 2 स्क्वेअर म्हणजे नंतरची अँग्युलर व्हेलॉसिटी आता 0 आहे, कारण तो स्विच ऑफ झालेला आहे 0. फॅनची अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा होती, नंतर तो रेस्टला गेला, टोटल शेवटची आता 0 झाली. नंतरची फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी मी परत लिहितो या ठिकाणी, ओमेगा 2 स्क्वेअर इक्वल टू ओमेगा 1 स्क्वेअर प्लस ट्वाईस अल्फा थिटा. शेवटची अँग्युलर व्हेलॉसिटी 0 आता. अगोदरची ओमेगा स्क्वेअर प्लस 2 ॲज इट इज. अल्फाची किंमत आता परत हीच मायनस ओमेगा अपॉन कॅपिटल टी. आणि थिटा म्हणजे किती, तर मी आधीच सांगितलं की जर का एक रिव्होल्यूशन असेल तर थिटाची किंमत ट्वाईस पाय टोटल अँगल. 2 रिव्होल्यूशन असेल तर ट्वाईस पाय इंटू 2, 3 असेल तर ट्वाईस पाय इंटू 3. पण या ठिकाणी आता नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स आहे, सुरुवातीला स्मॉल एन होते तर ट्वाईस पाय इंटू एन, आता मी कॅपिटल एन घेतलेलं आहे, त्याची किंमत काढायची आहे. मग टोटल अँग्युलर डिस्प्लेसमेंट याच्यासाठी थिटाची किंमत येईल ट्वाईस पाय कॅपिटल एन. ही थिटाची किंमत येथे मी ठेवतो ट्वाईस पाय कॅपिटल एन. येथे जर का मी रिअरेंज केलं हे इक्वेशन तर यामध्ये मी टीची किंमत ही टाकणार आहे. तरी बघा कशी येईल तर ओमेगा स्क्वेअर विथ निगेटिव्ह साईन, हा 4 पाय एन निगेटिव्ह साईन 4 पाय एन ओमेगा अपॉन कॅपिटल टी. नाव कॅपिटल टी इज दिस 4 पाय स्मॉल एन अपॉन ओमेगा, 4 पाय small n upon omega, 16 upon 15, 16 upon 15. Now I have to transfer this omega to the numerator, therefore it comes out to be somewhere here minus omega square equal to this 4 get cancel, pi get cancel. Okay, this is n as it is, then omega square, then n to the denominator, 15 to the numerator and 16 to the denominator. If here with negative sign as well, this negative becomes positive. Now omega square get cancel. Rearranging this term, it comes out to be 16 to the numerator on this left hand side, 15 to the denominator to left hand side, n to the numerator and capital N as it is. So this much amount of number of revolutions should be there when the fan is switch off till rest. 16 upon 15 small n, 16 upon 15 small n is the C option. In this fashion you can find out the number of revolutions completed from the fan switch off to the rest. परत एक वेळेस सांगतो मी या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला 2 ठिकाणी अँग्युलर व्हेलॉसिटी बदलायची आहे. एक म्हणजे स्विच ऑफ केल्यानंतर त्याची फॅनची स्पीड कमी होत जाईल. ती सुरुवातीला ओमेगापासून ओमेगा बाय 4 पर्यंत कमी होते, तेव्हा त्याचे स्मॉल एन एवढे रिव्होल्यूशन्स लागतात. नंतर तो स्विच ऑफ, जर का तुम्ही असा विचार केला की स्विच ऑफ केल्यानंतर ओमेगापासून तर डायरेक्ट रेसपर्यंत नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स किती हे तुम्हाला विचारलेलं आहे,
दोघांसाठी अल्फाची किंमत सारखी घ्यायची, कारण ते कॉन्स्टंट रिटार्डेशन आहे. सुरुवातीला त्याला स्मॉल टी एवढा टाईम लागला ओमेगापासून तो ω/4 पर्यंत वेलॉसिटी कमी होण्यासाठी. येथे ω1 शून्य होण्यासाठी त्याला कॅपिटल टी एवढा टाईम लागला. फक्त तुम्ही करताना 2 इक्वेशन तयार करायची आणि शेवटी कॅपिटल एनची किंमत नंबर ऑफ रिव्होल्यूशनची किंमत काढायची. दिस इज हाऊ यू कॅन समराइज दिस 2 प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन द सर्क्युलर मोशन, बेस्ड ऑन द कायनेमॅटिकल इक्वेशन इन सर्क्युलर मोशन. आय होप यू अंडरस्टूड दिस पार्ट. मी परत एक वेळ सांगतो, याच्या आधीचे व्हिडिओ लेक्चर तुम्ही माझे पहा की जे कायनेमॅटिकल इक्वेशनचे, तरच तुम्हाला हे समजू शकते. फॉर द टाइम बिंग आय वुड लाईक टू स्टॉप हिअर. सी यू नेक्स्ट टाइम.